नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, ज्यांना नवीन शेळीपालन करायचं आहे किंवा नवीन शेळीपालन करत आहे अशांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप छान सुंदर माहिती मिळेल. नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा मित्रांनो, नवीन शेळीपालन करत असताना किंवा पहिलं शेळीपालन असताना शेळ्यांची कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. तर मित्रांनो, मी फक्त 10 शेळ्यांपासून सुरुवात केली होती. आज 10 शेळ्यांच्या जवळपास 50 शेळ्यांचा यशस्वी प्रवास मी कशा पद्धतीनं पार केलेला आहे या संदर्भातली माहिती मित्रांनो आपणाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. कारण मित्रांनो, खूप साऱ्या बांधवांना शेळीपालन करायचं असतं, परंतु काही माहिती नसल्यामुळे कशा पद्धतीने करावं, काय करावं, किती शेळ्यांपासून सुरुवात करावी असा खूप त्यांच्या मनामध्ये शंका असतात. तर मित्रांनो, तुम्हाला जर खरंच शेळीपालन करायचं असेल, मनापासून करायचं असेल, तर तुम्ही साधारणपणे 4, 5, 10 शेळ्यांपासून सुरुवात करू शकता. कारण मित्रांनो काय होतं, 10 किंवा 5 शेळ्यांना आपलं भांडवल हे थोडं कमी गुंतणार आहे आणि कमी भांडवलामध्ये आपण हेच खूप मोठं याचं हे करू शकतो, वाढ करू शकतो. तर तीच मित्रांनो वाढ मी कशा पद्धतीने केली आहे बघा. मी सुरुवातीला फक्त मित्रांनो 5 ते 10 शेळ्या घेतल्या होत्या. आज 10 शेळ्यांच्या जवळपास माझे लहान मोठे 50 आहेत आणि दरवर्षी भरपूर विकतो. साधारणपणे माझ्या ह्या 20 शेळ्यांचा 4-5 लाख रुपये सहज मित्रांनो वार्षिक मला उत्पन्न मिळतं. तर मित्रांनो, ही वाढ कशी झाली बघा. सुरुवातीला मी फक्त 10 शेळ्या घेतल्या होत्या आणि त्या 10 शेळ्या ज्यावेळेस मी घेतल्या त्यावेळेस मित्रांनो त्या शेळ्या फक्त 9,500 खरेदी केल्या होत्या. तो काळ असेल कमीत कमी 9 ते 10 वर्षाचा. म्हणजे 9-10 वर्षापूर्वी त्या मी 10 शेळ्या खरेदी केल्या होत्या 9,500 रुपयांनी. आणि ज्यावेळेस 9,500 मित्रांनो मी त्या शेळ्या खरेदी केल्या त्यावेळेस मित्रांनो जवळजवळ त्या सगळ्या शेळ्या 10च्या 10 पण शेळ्या काही यायला झालेल्या होत्या, खाली व्हायला होत्या, तर काही वेलेल्या होत्या. आणि ज्यावेळेस मित्रांनो मी शेळ्या खरेदी केल्या त्यावेळेस मित्रांनो त्या शेळ्यांची अवस्था खूप वाईट होती. त्याच्यातल्या जुन्या शेळ्या बघा याच्यामध्ये आहेत. ही पहा पाठीमागची फंडी शेळी, पलीकडची ऊस शिंगावाली, त्या बाजूला एक अकोल्या शिंगाची आहे पाठीमाग. अशा निवडक 10 शेळ्या माझ्या जुन्या आहेत आणि त्या शेळ्या मित्रांनो मी घेतल्या होत्या. ज्यावेळेस घेतल्या त्यावेळेस मित्रांनो त्यांची परिस्थिती खूप वाईट होती. मला खूप जणांनी नावे ठेवले की अशा पद्धतीच्या शेळ्या आणल्या, आता काय संगोपन करणार आहे का नीट, असं तसं भरपूर नावं ठेवली मित्रांनो. परंतु मी त्यांच्या कोणत्याही याला मी न जुमानता माझं शेळीपालन चालू ठेवलं. आणि ज्यावेळेस मित्रांनो मी 10 शेळ्या घेतल्या त्यावेळेस मला त्या 10 शेळ्यांच्या पाठीमागं जवळपास 13 पिल्ले झाले. 13 पिल्लं झाल्याच्या नंतर मी ती 3-3.5 महिन्यामध्ये मित्रांनो माझी पिल्ले विक्रीला आली आणि मग मी विक्रीला काढल्याच्या नंतर ती 8,500 मित्रांनो तो लॉट मी विकला. आणि त्याच्यातल्याच मी मित्रांनो काही निवडक 1-2-4 पाठी त्या लॉटमध्ये ठेवल्या, 4-5 पाठी त्या लॉटमध्ये ठेवल्या. मी असं प्रत्येक वेतामध्ये 5-5-5 करता माझ्या 20-25-30 शेळ्या मित्रांनो मोठाल्या झाल्या. म्हणजे मदर स्टॉक झाला. आणि त्या मदर स्टॉकची जवळपास आता मित्रांनो मला 30-40 पिल्लं जन्माला येतात. म्हणजे अशा पद्धतीचं मित्रांनो हे गणित आहे. तुम्ही जर सुरुवात शेळीपालनामध्ये करणार असाल तर तुम्ही साधी 2 शेळ्यांपासून सुरुवात केली तरी मित्रांनो 4-2 वर्षामध्ये तुमच्या 2 शेळ्यांपासून तुम्ही 20-25 शेळ्या सहज करू शकता. कारण मित्रांनो याच्यात पाठी जर आपण फिमेल राखल्या आणि प्रत्येक वेतामध्ये 4-4, 5-5 जरी राखल्या तरी मित्रांनो 17-18 महिन्यामध्ये, 16 महिन्यामध्ये शेळी 2 वेतं देते. अशा पद्धतीने मित्रांनो आपण शेळीपालन करू शकता. बरं, आता मित्रांनो दुसरी गोष्ट, ज्यांना शेळीपालन करायचं आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचा सल्ला म्हणजे तुम्ही शेळी खरेदी करताना तुम्हाला जर लवकर इन्कम पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्ही गाभण शेळी निवडू शकता. कारण गाभण शेळी जर तुम्ही 4-5 महिने, 3-3.5-4 महिन्याची जर गाभण शेळी जर निवडली तर मित्रांनो साधारणपणे तुम्हाला 3 महिन्याची जर शेळी निवडली तर ते 2 महिने तिला खाली व्हायला वेळ लागेल आणि खाली झाल्याच्यानंतर ते 3-4 महिने, 3 महिने, म्हणजे साधारणपणे 5 महिन्यामध्ये तुम्हाला त्या शेळीपासून इन्कम मिळू शकतं. अशा पद्धतीची तुम्ही शेळी निवडा. किंवा मग खाटी शेळी निवडा. खाटी शेळी निवडल्याच्यानंतर मित्रांनो ती जर तुमच्याकडे आणून जर भरली तर तीसुद्धा तुम्हाला 7-8 महिन्यामध्ये व्याज देऊ शकते. कमीत कमी भांडवलामध्ये अशा पद्धतीची मित्रांनो तुम्ही शेळी निवडू शकता. आणि मग अशी शेळी निवडल्याच्यानंतर तुम्हाला लवकर मित्रांनो त्याच्यामध्ये
इन्कम चालू होईल. आणि समजा मित्रांनो ज्यांना वाटतं की बुवा आपली शेळीपालन तर करायचं आहे पण मोठी शेळी घेण्याची आपली ऐपत नाही आहे, म्हणजे आपली तेवढी आर्थिक परिस्थिती नाही आहे, तर मित्रांनो अशा बांधवांनी लहान फिमेलपासून सुद्धा सुरुवात करू शकता. 1-3-4 महिन्याची चारा खाणारे जरी फिमेल तुम्ही मित्रांनो निवडल्या तर एक 10-20 फिमेल जरी तुम्ही 10 फिमेल जरी निवडल्या मित्रांनो, तरी तुमच्या त्या 1 वर्षामध्ये 1-1.5 वर्षामध्ये चांगल्या टॉपच्या शेळ्या होऊ शकतात. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही शेळीपालन करू शकता. किंवा मग ज्या फिमेल आहेत की बुवा ते आता 8-9-10 महिन्याच्या झालेल्या आहेत आणि ते आता महिन्याभरात लागवडीला येतील, अशा पद्धतीचे सुद्धा फिमेल मित्रांनो तुम्ही निवडू शकता. जर तुम्हाला लाईफ टाईम जर शेळीपालन करायचं असेल तर मित्रांनो शेळी घेताना पहिल्या रू आणि दुसऱ्या व्याताची घ्यावा, जेणेकरून आपल्याला तिच्यापासून भरपूर प्रकारचा प्रमाणे नफा निघेल. अशा पद्धतीचे मित्रांनो आपण शेळी निवडू शकता. तर मित्रांनो हे झालं शेळी निवडण्याचं आणि शेळीपालनाचं वाढ कशी करायची. आता दुसरा विषय खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, याच्यामध्ये चारा नियोजन खूप महत्त्वाचं आहे, खुराक नियोजन महत्त्वाचं आहे. आणि ह्या जर गोष्टी मित्रांनो आपण जर मेंटेन केल्या तर आपल्याला, आणि शक्यतो मित्रांनो जर शेळीपालन करायचं असेल तर घरचा चारा उपलब्ध असावा. जर तुम्ही बाहेरचा विकत चारा आणून जर शेळीपालन करायचं जर ठरवलं तर मित्रांनो तुम्हाला ते शेळीपालन परवडणार नाही. कारण मित्रांनो बाहेरच्या चाऱ्याला खूप महागाई आहे, खूप महाग चारा मिळतो. साधारणपणे एका शेळीला जरी 4-5 किलो जरी दिवसाला चारा लागला तर मित्रांनो 10-15 रुपये किलोच्या आत चारा भेटत नाही. आज मी तुरीचं बुसकट घेतलं मित्रांनो, 22 रुपये किलोने घेतलं. म्हणजे एवढं महाग बुसकट मला गाडीवाल्याने एकाने आणून खाली करून दिलं. म्हणजे खूप महाग बुसकट मला 22 रुपये किलोने घ्यावं लागलं. आणि 22 रुपये किलोचं बुसकट घेऊन जर साधारणपणे एका शेळीला 1 किलो भुसकट आणि दुसरा चारा हिरवा चारा आहे असं 4-5 किलो, म्हणजे जवळपास एका शेळीला 50 ते 60 रुपये खर्च मित्रांनो दिवसाला येऊ शकतो. आणि 50-60 रुपये जर एका शेळीला जर दिवसाला जर चाऱ्याचा जर खर्च आला, खुराकाचा जर, तर मित्रांनो ते शेळीपालन परवडण्यासारखं नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर शेळीपालन करायचं असेल तर तुमचा घरचा चारा उपलब्ध असायला हवा. ठीक आहे, एखाद्या वेळेस तुम्हाला तोटा आला त्यावेळेस तुम्ही मित्रांनो विकत घेऊ शकता, पण मित्रांनो घरचा चारा असणं खूप गरजेचं आहे. आणि घरच्या चाऱ्याशिवाय शेळीपालन नाही. आता माझं मित्रांनो विकत चारा मला कधी घ्यावा लागत नाही. कारण आता मी फक्त हे तुरीचं बुसकट का घेतलं आहे तर मित्रांनो त्याचं कारण म्हणजे पावसाळ्यामध्ये सतत 2 दिवस 8 दिवस जर पाऊस सारखा लागून जर राहिला तर शेळ्यांना सुक्या चाऱ्याची गरज असते. आणि मग अशा वेळेस मित्रांनो सुका चारा नाही आपल्याकडे, म्हणून मी तुरीचं बुसकट मित्रांनो घेतलेलं. आज बघू शकता 4-5 दिवस झाले सारखा पाऊस चालू आहे. आणि सारखा पाऊस चालू असल्यामुळं शेळ्यांची अवस्था वाईट झालेली आहे. कारण हिरवा चारा शेळ्या मित्रांनो दैवराचा खात नाही. त्यासाठी मित्रांनो सुका चाऱ्याची खूप गरज आहे. आणि सुका चारा म्हणून मित्रांनो मी शेळ्यांसाठी कांद्याची पात आणि तुरीचं बुसकट याचा या पावसाळ्यामध्ये वापर करतो. त्याच्यामुळे ठीक आहे, पावसाळ्याच्या सीझनमध्ये तुम्ही थोडाफार विकतचा चारा घेऊ शकता, काही अडचण नाही. पण 12ही महिने जर तुम्हाला जर शेळीला विकत चारा घेऊन जर शेळीपालन जर करायचं असेल तर मित्रांनो ते शेळीपालन परवडणार नाही. कारण त्याच्यामध्ये चाऱ्याची महागाई खूप आहे, खुराकाची महागाई खूप आहे. त्याच्यामुळे थोडा तरी 50% तरी मित्रांनो आपला घरचा चारा असावा. आणि 50% समजा 50-60% घरचा असावा आणि 20% तुम्ही विकतचा बाहेरचा घेऊ शकता. अशा पद्धतीने जर मित्रांनो तुम्ही शेळीपालन जर केलं तर 100% तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळेल. आता बऱ्याचशा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये लोकांच्या कमेंट आल्या की शेळीपालन परवडत नाही. आणि खरंच उदाहरणं आहेत अशी भरपूर मित्रांनो, ज्यांचे बंदिस्त फार्म आहे त्यांचे आज बंद पडलेले आहेत. कारण मित्रांनो मेंटेनन्स खूप आहे. सगळा चारा विकत घेऊन शेळीपालन करायचं म्हटलं तर सोपं नाही आहे. त्याच्यामुळे घरचा चारा असावा. मग त्याच्यामध्ये घरच्या चाऱ्यामध्ये तुम्ही कोणते चारे त्याच्यामध्ये उपलब्ध करू शकता बघा. त्याच्यामध्ये तुम्ही साधारण सोपा मेथी घास, मित्रांनो मेथी घास असा चारा आहे की तो त्या चाऱ्याबरोबर दुसरा फक्त सुका चारा थोडा जरी भेटला तरी मित्रांनो तुमची शेळी दिवसभर त्या चाऱ्यावरती तग धरू शकते. दिवसाला फक्त 2 किलो जरी हिरवा चारा घास मिळाला आणि दुसरा सुका चारा 2-3 किलो जरी मिळाला तरी 4-5 किलोमध्ये शेळी तुमची 5-6 किलोमुळे शेळी तुमची दिवसभर दमदमीत राहू शकते. त्याच्यामुळं मेथी घास हा आपल्या शेतामध्ये पहिल्या प्रथम मित्रांनो करा. कारण हा महिन्याला मित्रांनो चारा आहे. एकदा काटला की महिन्याने परत लगेच येतो, एकदा काटला की महिन्याने परत येतो. असा हा चारा जर केला तर मित्रांनो हा मेथी घास जवळपास 3 वर्ष चालतो. त्याच्यामुळे हा चारा अवश्य आपण त्याच्यामध्ये उपलब्ध करू शकता. दुसरा चारा आहे तो मित्रांनो सुबाबूळ. सुबाबूळसुद्धा असा चारा आहे की मित्रांनो तो कमी पाण्यामध्ये तुम्ही शेळ्यांना त्याचा वापर करू शकता. हदगा आहे, शेवगा आहे, तुम्हाला सांगतो शिवरी आहे, दशरथ घास आहे, असे भरपूर चारे आहेत. हे चारे तुम्ही तुमच्या शेतामध्ये तुमच्या शेळ्यांसाठी
लावू शकता. आणि अशा पद्धतीने जर स्वतःचा चारा जर घरचा असेल तर 100% शेळीपालन मित्रांनो परवडतं. त्याच्यामुळे तुम्ही जर अशा पद्धतीने नियोजन जर केलं तर मित्रांनो तुम्ही शेळीपालनामध्ये सक्सेस होऊ शकता. मित्रांनो जर तुमच्या 10, 20, 25 शेळ्या असेल तर तुम्ही असं पार्टिशनमध्ये करू शकता. 10 गुंठे किंवा 20 गुंठे तुम्ही शेवरी लावू शकता. त्याच्यामध्ये दुसरा मेथी घास लावू शकता, दशरथ घास लावू शकता. असे वेगवेगळे चाऱ्याचे प्लॉट करून तुम्ही ते चाऱ्याचं नियोजन करू शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे शेळीपालनाचं एक गणित आहे आणि नियोजनबद्ध जर शेळीपालन केलं तर मित्रांनो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तोटा होत नाही. दुसरी गोष्ट याच्यामध्ये लसीकरण वेळेवर खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला मित्रांनो जर शेळीपालन करायचं असेल तर 3 महिन्यानंतर त्यांना जंतनाशक वगैरे लिव्हर टॉनिक वगैरे हे झालंच पाहिजे. पिल्ल्यांचंसुद्धा तसंच आहे. आणि ज्या लसी आहेत त्या लसींचासुद्धा वेळोवेळी तुम्ही तुमच्या शेळ्यांना वापर केला पाहिजे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही नियोजनबद्ध जर केल्या तर 100% तुमचा शेळीपालन व्यवसाय हा सक्सेसफुल होऊ शकतो. आज माझा शेळीपालन व्यवसाय सक्सेसफुल आहे. आज मी 10 शेळ्यांपासून 50 शेळ्या केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीचं हे गणित आहे मित्रांनो. तर मित्रांनो ही माहिती आपणास कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायचं आहे. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत